गिरगाव चौपाटीवर कबुतरांना खाणं देण्यात येतंय। मुंबईच्या गिरगाव चौपाटीवरचा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे। खाणं न टाकण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय हा पायदळी तुडवण्यात आल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळतंय। विशिष्ट समाजाचे लोक निर्णयाचा अवमान करतायत। कोर्टाचा निर्णय फक्त मराठी माणसांनी पाळायचा का? स्थानिकांकडून हा प्रश्न उपस्थित केला जातोय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जय पवार यांच्याकडून। जय, उच्च न्यायालयानं कबुतरांना खाणं देण्यास मनाई केलेली आहे, मात्र तरीही विशिष्ट समाजाच्या लोकांकडून हा निर्णय पायदळी तुडवला जातोय। काय अधिक माहिती? निश्चितच कबुतरांना खाद्य देण्याची ही कृती खरं तर मानवी जीवनासाठी धोकादायक आजारांचा संसर्ग पसरवणारी असू शकते। आता निरीक्षणही न्यायालयाने नोंदवलं आहे। त्यामुळे एकूणच नागरिकांच्या आरोग्याचा विचार घेता सार्वजनिक उपद्रव होत असल्याने मुंबई महानगरपालिकेने शहरातील बहुतांश भागात जे आहे ते कबुतरखाने हे बंद केले। त्यासोबत कबुतरांना खाद्य देण्यास सुद्धा बंदी घातली आहे आणि जे कोणी यांना जे खाद्य खाताना आढळतील यांना खरं तर 5,000पर्यंत दंड सुद्धा आकारला जाण्याची माहिती जाते त्यांच्या माध्यमातून देण्यात होती। मात्र तरी सुद्धा आपण पाहतोय की आता गिरगावच्या या खरं तर चौपाटीवरचा संपूर्ण व्हिडिओ आहे, ज्या ठिकाणी दोन अनोळखी व्यक्ती ज्या अज्ञात व्यक्तींच्या माध्यमातून कबुतरांना खाद्य टाकण्याचा प्रकार जो तो समोर येताना पाहायला मिळतो आणि त्यामुळे तिकडच्या स्थानिकांनी ज्यात एकूणच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचं पाहायला मिळतं। कारण यापूर्वीपासूनच कबुतरांचा विषय हा चर्चेचा विषय ठरला होता। जैन समाजाच्या माध्यमातून अनेकदा जे आहे ते या कबुतरांना खाद्य घालण्याचे काम त्या ठिकाणी केलं होतं आणि त्यामुळे आता कोर्टाचे निर्णय हे फक्त मराठी माणसांनीच पाळायचं का असं सुद्धा प्रश्नचिन्ह आता त्या ठिकाणी स्थानिकांच्या माध्यमातून उपस्थित केला जातोय। त्यासोबतच मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे कबुतरखाने आहेत, या सर्व कबुतरखान्यावरती ज्या ते लक्ष आहे, त्यासोबतच त्या ठिकाणी कोणी अशा पद्धतीने कबुतरांना खाद्य खाताना आढळले तर त्यांच्यावरती कारवाईचे आदेश सुद्धा त्या ठिकाणी महापालिकेने दिले। त्यामुळे आता ज्या पद्धतीने गिरगावच्या या चौपाटीवरचा व्हिडिओ समोर आला आहे तर यावरती आता कोणत्या प्रकारची कारवाई होते, दंडात्मक कारवाई होती का वेगळ्या पद्धतीची कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित। जय, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।